स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। आतापर्यंत आपण पाहिला आहे की पहिला टप्पा हा सर्व महिलांना म्हणजे महाराष्ट्रातील जेवढ्या महिलांचे फॉर्म अर्ज अप्रूव्ह झाले होते या सर्वांना पैसे आलेले आहेत। पहिला जो हप्ता आणि दुसरा हप्ता एकत्र टाकून असे 3000 रुपये सर्व महिलांच्या खात्याला जमा झालेले आहेत। ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत आणि ज्यांचे काही करेक्शन मध्ये फॉर्म होते त्यांचे येणार आहेत। परंतु यामध्ये एका उमेदवाराने शासनाची कशी फसवणूक केली या संदर्भातील काही जी माहिती आहे ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। साताऱ्यातल्या एका व्यक्तीनं लाडकी बहीण योजनेसाठी 30 अर्ज केले होते आणि त्यातल्या 26 अर्जांचे पैसे बँक खात्यामध्ये जमाही झाले। दरम्यान खारघर मधल्या रहिवासी पूजा महामुनींचा वारंवार अर्ज नाकारला जात होता। या संदर्भात त्यांनी आधी चौकशी केली असता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आधीच अर्ज भरण्यात आल्याचं समोर आलंय। तर साताऱ्यातल्या या व्यक्तीनं एकाच आपल्या पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखामध्ये काढून 27 महिला असल्याचं दाखवलं आणि ही फसवणूक केली आहे। दरम्यान या प्रकरणी पनवेल तहसील कार्यालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। तेव्हा ऍक्सेस ओपन होतं ओटीपी टाकल्यावरती तर तुम्हाला दिसून येते या व्यक्तीने असे 30 फॉर्म भरले होते। ते आम्ही लगेच फटाफट फोटो काढून घेतले। 3 वेगळे व्यक्ती आणि 27 प्रतीक्षा पोपट जाधवच्या नावाने फॉर्म भरले। तर त्या व्यक्तीने मिसयूज केलाय, मग त्याच्यावरती गुन्हा दाखल करा। गुन्हा दाखल नाही केला तर आमचे पंजन बिर्ला आमचे जेवढी महिला मंडळ आहे सर्व जाती धर्माची महिला आमच्या महिलांवरती अन्याय होत असेल आणि ही महिला एससी समाजाची आहे तिच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही किती तडक मोर्चा आणवत असेल ऑफिसला। दरम्यान हा नेमका काय प्रकार आहे आपण सविस्तर जाणून घेऊया। तर साताऱ्यातील जाधव नावाच्या एका व्यक्तीकडून पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज दाखल करण्यात आले। 30 लाभार्थी महिलांची खाती एकाच नंबरला लिंक होती। 27 लाभार्थ्यांचं नाव एकसारखं, आधार कार्ड नंबर मात्र वेगवेगळे होते। यापैकी 26 अर्ज मंजूर सुद्धा झाले। तर त्यानंतर खारघर मधील रहिवासी पूजा महामुनींमुळे हा सगळा गैरप्रकार उघडकीस आला। पनवेल तहसीलदारांकडे आता या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली। त्यामुळेच आता सतर्क राहणं गरजेचं आहे। सरकारनं सुद्धा या सगळ्या प्रकारावर कारवाई करणं गरजेचं आहे। बघितलं मित्रांनो, यानुसार शासनाचे जे काही धोरण आहे आणि शासनाने काही सुरू केलेल्या योजना आहे हे फक्त या मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या संदर्भातच नाही तर इतर ज्या काही योजना आहेत या संदर्भात सुद्धा शासनाची कायमस्वरूपी फसवणूक केली जाते। परंतु अशा काही फसवणूक आहे काही प्रमाणात हे आपल्याला उघडकीस आलेल्या दिसत असतात आणि जो या सादृश्याचा या नामसादृश्याचा फायदा कायमस्वरूपी जे घेत असतात हे जे घेत असणारे जे काही ही एक टोळी असते आणि या माध्यमातून हे साताऱ्यातील हा जो प्रकार आहे हा उघडकीस आला। असे कित्येक प्रकार हे आपल्याला दिसत असतील परंतु आपण ह्या चूक करू नये, कारण हा जो अन्याय आहे हा कोणत्यातरी एका स्त्रीवर अन्याय होत असतो आणि याच माध्यमातून या योजनेला शासनाची योजना लोकांपर्यंत पोहोचण्यास थोडी बाधा येत असते आणि या योजनेचा पुरेपूर लोकांपर्यंत फायदा व्हावा यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे। परंतु या व्यक्तीने जे एका व्यक्तीच्या नावाने हे 30 अर्ज केलेले होते आणि या 30 अर्जामध्ये तुम्ही बघितलेलं आहे की 26 ते 27 अर्ज हे अप्रूव्ह झाले होते आणि त्याचे पैसे पण आलेले आहेत। हे कसं झालं हे सुद्धा त्या क्लिपच्या माध्यमातून आपण पाहिले आहेत आणि याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि रिकव्हरी पण होईल हे आपल्याला माहिती आहे। आपण सुद्धा यापासून वंचित राहू नये याच बेताने हा व्हिडिओ बनवलेला आहे। आपण सुद्धा असे काम करू नये, कारण आपल्यावर गुन्हा दाखल होईल आणि फालतू जीवनाचं वाटोळ होईल। याकरिता हा एक व्हिडिओ बनवला होता। आपल्याला या व्हिडिओबद्दल काय मत आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।